नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच हायकोर्ट अंतर्गत आता नवीन पदभरती निघालेलं आहे. यामध्ये 543 जागा रिक्त असणार आहेत आणि तुम्हाला यामध्ये शैक्षणिक पात्रता फक्त पदवी प्राप्त असणे आवश्यक असणार आहे. तुम्हाला येथे लागताच 25,500 पासून ते 1,51,100 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत CISF अंतर्गत जी नवीन पदभरती निघालेली आहे तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यासुद्धा लिंक देत आहे. तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी फेसबुक पेजची लिंक आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे, त्याला पण नक्कीच फॉलो करा. तर चला आजच्या भरतीकडे वळत बघा. तुम्हाला स्क्रीनमध्ये संपूर्ण जाहिरात दिसत आहे. हायकोर्ट अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे. यामध्ये भरतीची संस्था असणार आहे इलाहाबाद हायकोर्ट अंतर्गत. यामध्ये पदाचं नाव असणार आहे रिव्ह्यू ऑफिसर, असिस्टंट रिव्ह्यू ऑफिसर आणि कम्प्युटर असिस्टंट. या तिन्ही पदाकरता 543 पदांची नवीन पदभरती निघालेली आहे. यामध्ये अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे. नोकरीचा प्रकार हा कायमस्वरूपी म्हणजे सरकारी नोकरी ही असणार आहे. यामध्ये बघा आता कोणत्या भरती रिक्त जागा असणार तर रिव्ह्यू ऑफिसर या पदाकरता 138 जागा रिक्त असणार आहेत आणि असिस्टंट रिव्ह्यू या पदाकरता 380 पदे रिक्त असणार आहेत. त्यानंतर कम्प्युटर असिस्टंट या पदाकरता 25 जागा रिक्त असणार आहेत. अशा मिळून 543 पदांची ही नवीन पदभरती निघालेली आहे. यामध्ये बघा तुम्हाला एज लिमिट काय लागणार आहे तर रिव्ह्यू ऑफिसर आणि असिस्टंट रिव्ह्यू ऑफिसर या पदाकरता किमान वर्ष तुमचे 21 वर्ष असणे आवश्यक असणार आणि 35 वर्षापर्यंत जर तुम्ही असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. कम्प्युटर असिस्टंट या पदाकरता 18 ते 35 वर्ष तुमची एज लिमिट असणार आहे. बघा तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक असणार आहे तर सर्वप्रथम उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक असणार आहे. तसेच खालीलपैकी महत्त्वाचे संगणक पात्रता असणे आवश्यक असणार, ज्यामध्ये CC सर्टिफिकेट, O लेवल सर्टिफिकेट, कम्प्युटर डिप्लोमा, कम्प्युटर सायन्स डिग्री डिप्लोमा हा जे आहेत ते कम्प्युटर असिस्टंट या पदाकरता तुमची शैक्षणिक पात्रता असणार आहे. आणि असिस्टंट रिव्ह्यू ऑफिसर आणि रिव्ह्यू ऑफिसर या पदाकरता तुम्हाला पदवी प्राप्त असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा प्रति महिना तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे. रिव्ह्यू ऑफिसर या पदाकरता तुमचं पे लेवल 8 असणार आहे, म्हणजे 47,600 पासून ते 1,51,100 पर्यंत प्रति महिना तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. असिस्टंट रिव्ह्यू ऑफिसर या पदाकरता पे लेवल 7 असणार आहे. यामध्ये 44,900 पासून ते 1,42,400 पर्यंत प्रति महिना तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. कम्प्युटर असिस्टंट या पदाकरता पे लेवल 4 असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला 25,500 पासून ते 81,100 पर्यंत प्रति महिना तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. बघा मित्रांनो, आता अशी कोणते डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल. त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तुमचं 10वीचं 12वीचं जे तुम्ही पदवी प्राप्त केली आहे किंवा एखादा कम्प्युटरचा डिप्लोमा किंवा कोर्स कंप्लीट केला आहे त्या सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर बघा ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे तर 1 जून 2026 पासून ॲप्लिकेशन ऑलरेडी चालू झालेलं आहे. ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 21 जून 2026 असणार आहे. मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशन लिंक आणि नोटिफिकेशन भेटून जाईल. जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असेल तर नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा.